नातं कादंबरी भाग 9 प्रकरण 71 सुरभीला मागणी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. सुरभीचे आईबाबा पहिल्यांदाच वाड्यावर जात होते. तिच्या आईने बेसन बर्फी नारळाचे लाडू करून घेतले होते. एवढा भव्य वाडा पाहून ते दोघेही दडपले. पण माँसाहेबांच्या प्रसन्न मुद्रेने त्यांना खूप मोकळं वाटलं. सुरभीने पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. मल्हार पुढे झाला. त्याला पाहताच सुरभी थोडी गोंधळली. गुड इव्हनिंग सर. ऑफिसच्या सवयीप्रमाणे ती बोलून गेली. माँसाहेब हसत म्हणाल्या, इथे काही गुड इव्हनिंग वगैरे करायची गरज नाही. हे काही तुमचं ऑफिस नाही. मल्हारने सुरभीच्या बाबांच्या तब्येतीची चौकशी केली. थोड्याफार गप्पा करून आम्ही जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणून मल्हार तिथून निसटला आणि सुरभीचा जीव भांड्यात पडला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर माँसाहेब त्यांना डायनिंग हॉलमध्ये घेऊन गेल्या. पंचपक्वान्नाचं जेवण होतं. सुरभीच्या आईने त्यांनी बनवलेला खाऊ माँसाहेबांच्या स्वाधीन केला. माँसाहेबांनी तो प्रेमाने ठेवून घेतला. जेवण अतिशय रुचकर होतं. जेवण झाल्यानंतर बाहेर हॉलमध्ये ते चौघं गप्पा मारण्यासाठी बसले. माँसाहेबांनी विषय काढला. बरं का, तुम्ही दोघं इथे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. माँसाहेबांनी त्या तिघांना काहीतरी भेटवस्तू दिल्या. माँसाहेब, हे सगळं देण्याची काय गरज? सुरभीच्या आई पटकन बोलून गेल्या. खरं सांगू का ताई, आज मी काही देण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलेलंच नाही, उलट घेण्यासाठीच बोलावलं आहे. ते ऐकून सुरभीचे आई बाबा दोघेही विचारात पडले. हो, तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे. आम्ही तुमच्याकडे तुमची लेक मागतो आहोत. आमच्या मल्हारसाठी तुमच्या सुरभीला मागतो, आमची सून म्हणून. सुरभीचे आई बाबा आश्चर्याने माँसाहेबांकडे बघतच राहिले. आपण जे ऐकतोय ते खरं आहे का यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. सुरभी मात्र गर्भगळीत झाली होती. माँसाहेब असं अचानक सगळ्यांसमोर बोलतील असं तिला वाटलं नव्हतं. माँसाहेबांनी निदान आपल्याशी पहिल्यांदा बोलून घ्यायला हवं होतं असं तिला सारखं वाटून राहिलं. विचार करायला वेळ घ्या, पण तुमच्याकडून होकाराचीच अपेक्षा आहे. मल्हार खूप चांगला आहे. सुरभीला इथे काही कमी पडायचं नाही. आम्ही तिला आईच्या मायेनेच वागवू. सुरभीचे बाबा हात जोडत म्हणाले, आमची लायकी नसताना एवढं मोठं सुख तुम्ही आमच्या पदरात टाकताय आणि उलट आमचीच परवानगी मागताय. आमच्याकडून तरी होकार आहे. तसंही सुरभीच्या लग्नाची आम्हालाही काळजी आहेच. माझी तब्येत घडीत तोळा घडीत मासा. माझ्या डोळ्यादेखत तिचं सगळं चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे. सुरभी काही बोलत नव्हती. तिचे डोळे जमिनीला खिळले होते. सगळ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली कशी द्यायची एवढी हिंमत तिच्यात नव्हती. पण म्हणून समीरला विसरून जाण्याचा, त्याला सोडण्याचा ती विचार करू शकत नव्हती. ती शांत आहे हे पाहून माँसाहेब म्हणाल्या, सुरभी, हे अचानक असं तुझ्यासमोर आलं म्हणून तू बावरली आहेस. तुझ्यापासून काही लपलं नाही. आम्हाला कोणतीही गोष्ट तुम्हा सगळ्यांपासून लपवायचीच नाही. मल्हारचं एका मुलीवर प्रेम होतं. परदेशात त्यांनी साखरपुडा देखील केला होता. पण आता ती मुलगी भारतात यायला नकार देते आणि मल्हारला तिथे राहायचं नाही. त्यामुळे संगमनत करून त्यांनी तो साखरपुडा मोडला. मल्हारशी आम्ही बोललो आहे. ते या लग्नाला तयार आहेत. सुरभी, आम्हाला ठाऊक आहे, मल्हारशी बोलताना तू अवघडलेली असतेस. त्याच्याबद्दलची आदरयुक्त भीती तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसते. कदाचित त्या नजरेने तू त्यांच्याकडे पाहिलं नशील. पण बेटा, कुणाशी तरी लग्न करायचं असतं आणि जर तो कुणीतरी सर्वोत्तम असेल तर त्यावेळेस नकार द्यायची चूक करायची नसते. आमचा मुलगा म्हणून नाही, पण खरंच सांगतो, मल्हार खरोखर सद्गुणी आहे. बाकी तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला लवकरात लवकर कळू दे. तिथून बाहेर पडताना सुरभीचे आईबाबा भलतेच आनंदले होते आणि सुरभी मात्र दुःखी झाली होती. प्रकरण 72 सुरभीचा अपघात. रात्री तिला झोप येत नव्हती. डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. लवकरात लवकर समीरला हे सांगायलाच हवं. आपल्याला कुणालाही फसवायचं नाही. देव तरी आपली अशी परीक्षा का घेतोय कुणास ठाऊक. तिने तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला आणि समीरला फोन फिरवला. तिने बऱ्याच रिंग केल्या, पण समीर काही केल्या फोन उचलत नव्हता. तिने मेसेज पाठवले, तरी त्याचा काही रिप्लाय नाही. जड मनाने दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये निघाली आणि वाटेतच समीरचा फोन आला. घडाघडा ती बोलू लागली, अरे समीर, काल तुला मी किती वेळा फोन केला, का उचलला नाहीस? मी कोणत्या परिस्थितीतून जाते माहिती आहे का तुला? अरे माँसाहेब, माझं मल्हार सरांशी लग्न ठरवायला निघाले आहेत. काल त्यांनी माझ्या आईबाबांकडे हा विषय काढला. आईबाबा आनंदाने तयार झालेत, पण मी होकार दिलेला नाही, देणारही नाही. फक्त तू एकदा येऊन आईबाबांना भेट. आपण आपल्या प्रेमाबद्दल घरी सगळं सांगून टाकू. माझी खात्री आहे ते आपलं म्हणणं नक्की ऐकतील. समीरला सुद्धा या गोष्टी खूप अनपेक्षित होत्या. त्याने सांगायचा प्रयत्न केला, असं कसं झालं आणि माँसाहेब किती म्हणाल्या
तरी मल्हारसाठी तू सेकंड चॉईस असणार आहे हे लक्षात ठेव. आणि तू सरळ नकार का देत नाहीस, त्याने विचारलं. तो तर द्यायचाच आहे, पण नकाराचं खरं कारण घरातल्यांना कळायला नको. म्हणूनच तुला म्हणतेय, फक्त 1 दिवसासाठी का होईना इथे येऊन जा. आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकू. मग मात्र समीर थोडा विचारात पडला, शांत झाला. सुरभी, खरं सांगू का, खूप कष्टाने मला हा जॉब मिळाला आहे गं. इथे माझी ग्रोथ दिसतेय. सध्या 5 वर्षात मला लग्न वगैरे काही करता येणार नाही. शक्यच नाही. घरच्या एकूण जबाबदाऱ्या, माझं करिअर, त्यात माझं स्वतःचं घर देखील नाही. लग्न करून मी तुला कुठे ठेवू? इथे आणायचं म्हटलं तर मी स्वतःच भाड्याने राहतो. तेही पूर्ण भाडं परवडत नाही म्हणून इतर मुलांसोबत. लग्न म्हटलं की आणखीन जबाबदाऱ्या वाढणार. त्या सगळ्या गोष्टीच्या तयारीत मी नाहीच. मला परमनंट नोकरी नाही, घर नाही. तुझ्या आईबाबांकडे कोणत्या बळावर मी तुझा हात मागू? बरं, माझ्याही घरात आपल्या लग्नाला सध्या विशेष सपोर्ट मिळणार नाही. मी स्वतःच्या पायावर नीट उभा राहिलो की मग लग्नाचं बोलायला काही वाटणार नाही. पण निश्चितच आताही ती वेळ नाही, समीर समजावत होता. अरे पण मी सुद्धा जॉब करेन ना तिथे आल्यावर. असं एक क्षण ती बोलून गेली. पण दुसऱ्याच क्षणी तिला तिच्या आईबाबांचा विचार आला. आईबाबांना सोडून आपण इतक्या लांब जाणं कसं शक्य होईल? अगदी तोच मुद्दा समीरने मांडला. तू येशील ग, पण तुझं मन आईबाबांमध्येच अडकलेलं असेल. तुझ्या बाबांची एकूण प्रकृती पाहता तुला सतत त्यांची काळजी वाटत राहणार. शिवाय आर्थिकदृष्ट्या ते तुझ्यावर अवलंबून आहेत. तुझा पगार आला तरी तो आपल्या संसारासाठी लागणारच नाही. नैतिकतेने तो पगार तू त्यांनाच द्यायला हवास. मग अशा परिस्थितीत आपल्या संसाराचं रहाट गाडगं कसं ढकलणार? सांगायला खूप जड जात आहे मला, पण मला वाटतं तुझ्या घरातल्यांच्या मनात जे असेल त्याच पद्धतीने पुढे जावंस तू. कदाचित आपलं प्रेम सफल होणं हे आपल्या नशिबात नाही. आता अट्टहासाने आपण ते पूर्ण केलं तरी आपल्या घरातले, अगदी आपणही कुणीच सुखी होऊ शकणार नाही. सगळ्यांचीच फरफट होण्यापेक्षा निदान तू तरी तुझ्या मार्गाने पुढे जाऊन सुखी होशील असं मला वाटतं. मल्हार सर स्वभावाने कसेही असले तरी व्यक्ती म्हणून ते निश्चित वाईट नाहीत. माँसाहेबांना तर आपण ओळखतोच. तिथे तुझं कल्याणच होईल, समीर तिला समजावत होता. सुरभी शांत झाली. सुरभी, फक्त एक गोष्ट कर. स्वतःहून मल्हार सरांना आपल्या प्रेमाबद्दल काहीही सांगू नकोस. आपल्या बायकोचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे हे कोणताही पुरुष सहन करू शकत नाही. त्याने तुझ्या संसारात बाधा येईल, समीर म्हणाला. समीर, हे सगळं बोलताना तुला काहीच वाटत नाही का रे? इतक्या हृदयीपणे तू कसा बोलू शकतोस हे सगळं? रागारागाने सुरभीने विचारलं. हे सगळं बोलताना मला फार आनंद होत नाही आहे सुरभी, पण भावनेच्या भरात जाऊन वास्तविक प्रश्न सुटत नाहीत. आणखीन 5-7 वर्षांनी ही परिस्थिती उद्भवली असती तर मी तुझी साथ कधीच सोडली नसती. पण आता या परिस्थितीत मी स्वतः स्थिरस्थावर नसताना आणखीन तुझी जबाबदारी कशी घेऊ? सांग तू. समीरच्या बोलण्याचा सुरभीला राग येत असला तरी तो हे सगळं मनापासून बोलतो आहे हे तिला समजत होतं. अरे पण समीर, आपल्या प्रेमाबद्दल न सांगून त्यांना फसवल्यासारखं नाही का होणार? आणि शेवटी दीप्तीला तर माहीत आहे, ती सांगणार नाही का ही गोष्ट? सुरभीने विचारलं. हे पहा, असा काही प्रसंग आला तर सरळ सांगून टाक. समीरचंच माझ्यावर प्रेम होतं, माझं नाही. कारण यातच सगळ्यांचं भलं आहे. तुझ्या प्रेमाची वाच्यता कुठेही करू नकोस, शपथ आहे हा माझी. आणि माझा विचार सोडून दे. लग्नासाठी चांगल्या मनाने तयार हो. हे सगळं बोलताना मला किती त्रास होतोय हे माझं मला माहिती आहे, पण तरीही माझ्या शुभेच्छा सतत तुझ्याबरोबर असतील. असं म्हणून समीर पुढे काही बोलूच शकला नाही. त्याने फोन ठेवून दिला. सुरभीचं डोकं भणभणू लागलं होतं. बोलता बोलता ती कंपनीच्या जवळ आली होती. तिच्या डोक्यातून समीरचे विचार जातच नव्हते. आपल्या प्रेमाची वाच्यता करू नकोस, मला विसरून जा, हे त्याचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमत होते. आपल्याच विचारात तिने रस्ता क्रॉस केला. गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजत असून देखील तिला समजलं नाही आणि तिला गाडीचा धक्का लागला. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला ती फेकली गेली आणि बेशुद्ध झाली. प्रकरण 73, ॲक्सिडेंट. आजूबाजूची लोक जमा झाले. पकड्यात आहे गाडीवाल्याला, कुणीतरी ओरडलं. अहो पण त्यात त्यांची काही चूक नव्हती, ते हॉर्न देत होते. ही मुलगीच आपल्या धुंदीत चालली होती, मी पाहिलं ना, कुणीतरी म्हणालं. गाडी बाजूला लावून मल्हार गाडीतून उतरला. गर्दीतून वाट काढत कसाबसा तो सुरभीपाशी पोहोचला. कुणीतरी पाणी द्या रे. पाण्याचे फवारे तिच्या चेहऱ्यावर मारत त्याने तिला उठवायचा प्रयत्न केला. मागून कंपनीचा सिक्युरिटी गार्ड तोपर्यंत धावत आलाच होता. साहेब, आपण पटकन मॅडमना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. मल्हारने तसंच तिला उचललं, गाडीत ठेवलं. गाडी हॉस्पिटलच्या दिशेने भरधाव सोडली. स्ट्रेचरची वाट न पाहता तो सरळ तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.
तिथल्या नर्सला सांगितलं, अगदी पुढच्या मिनिटातच डॉक्टर इथे पाहिजेत हं. त्याच्या आवाजात आणि व्यक्तिमत्वात एवढी जरब होती की नर्स धावत धावत डॉक्टरांना बोलवायला गेली. डॉक्टर आले. आपण मल्हार. हो मी मल्हार राजेश शिर्केच. गाडी चालवत असताना यांना धक्का लागला आणि बेशुद्ध झाल्या. त्यांच्यावर लवकरात लवकर बेस्ट ट्रीटमेंट झाली पाहिजे. डॉक्टरांनी पुढच्या 5 मिनिटातच ट्रीटमेंट सुरू केली. 15-20 मिनिटात डॉक्टर बाहेर आले. मल्हार सर, काळजी करायची काही गरज नाही, ठीक आहेत त्या. सुदैवाने डोक्याला कोणताही मार लागलेला नाही, किरकोळ जखमा आहेत. त्यांना सलाईन लावलंय. त्या शुद्धीवर आल्या होत्या, पण पेन किलरचं औषध देऊन त्यांना सध्या झोपवलंय. 2 तासांनी शुद्ध येईल त्यांना. मग तुम्ही भेटू शकता आणि संध्याकाळी वाटलं तर घरीसुद्धा घेऊन जाऊ शकता. ते सगळं ऐकून मल्हारचा जीव भांड्यात पडला होता. हात जोडून त्याने देवाचे आभार मानले. सुरभीच्या आईबाबांना आत्ता लगेच कळवलं तर त्यांना टेन्शन येईल, म्हणून त्याने कुणालाच काही सांगितलं नाही. फक्त कंपनीत कळवलं की मला थोडा यायला उशीर होईल. सुरभीला शुद्ध येईपर्यंत तो तिच्या उशाशी तसाच बसून होता. तिने पापण्यांची हालचाल केली आणि पुसट अशा शब्दात पाणी पाणी असं म्हटलं. धावत जाऊन त्याने नर्सला बोलवून आणलं. नर्स आणि डॉक्टर आत आले. सुरभी, तुम्ही आता बरे आहात, पण आता सिनियर डॉक्टर येतील, चेकअप करतील आणि मग तुम्हाला पाणी किंवा ज्यूस असं काहीतरी घेता येईल. सुरभीला आपण कुठे आहोत, आपल्याला नेमकं काय झालं आहे, काहीच आठवेना. पापड्यांची तिने अधिक उघडझाप केली आणि तिला काही गोष्टी स्पष्ट अस्पष्ट दिसू लागल्या. समोर मल्हार उभा आहे हे पाहताच ती चांगलीच चक्रावली. काय झालं आहे, मी कुठे आहे? तुम्ही ना त्या स्वच्छ सुंदर बेडवर आहात, म्हणजे स्वर्गात आहात, आणि आम्ही या बाजूला आहोत, म्हणजे आम्ही नरकात आहोत. एकतर स्वतःच्या धुंदीत चालायचं आणि मग दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचा. एवढं कसलं टेन्शन होतं ग तुला? रशिया युक्रेन युद्धाचं की पुढच्या चांद्रयानाच्या उड्डाणाचं? आपल्याला देवाने डोळे दिले आहेत, कान दिले आहेत, त्याचा वापर करायचा असतो. समोरून गाडी येते, त्याचा हॉर्न वाजतोय, हे ऐकण्याची सुद्धा शुद्ध नसावी तुला. कुठे लक्ष होतं तुझं? मल्हारचा आवाज चढत होता. त्यामुळेच की काय, सुरभीला आपल्याबरोबर नेमकं काय आणि कसं आणि कधी झालं हे बरोबर आठवलं. ती घाबरली. काही बोलणार त्याआधीच डॉक्टर म्हणाले, अहो मिस्टर मल्हार, शांत व्हा. माणूस विचारात असला की एखाद वेळेस होतं असं, आणि मुख्य म्हणजे ते आता पेशंट आहेत. इतकं हायपर व्हायची गरज नाही. मल्हार तर खूप चिडला होता. तुम्ही गप्प बसा हो डॉक्टर. हिच्याऐवजी तुमची बायको असती आणि तुमच्या गाडीच्या धक्क्यानेच पडली असती तरी तुम्ही याच शांत स्वरात तिच्याशी बोलला असता काय? नाही ना, तुम्ही माझ्यासारखे भडकलेच असता ना. अहो, तुम्हाला माणुसकी म्हणून कुणाची काळजी वाटणं बरोबर आहे, पण त्यांच्या घरातले किंवा त्यांचा नवरा काय ते बघून घेईल. आपला त्याच्याशी काही संबंध नाही, नाही का? संबंध नाही काय? अहो, होणारी बायको आहे माझी ती. मल्हार पटकन बोलून गेला आणि वॉर्डमध्ये चिडीचूप शांतता पसरली. हो का? बरं, मग चालू द्या तुमचं. फक्त जरा शांती आणि सबुरीने घ्या हं. डोळे मिचकावत डॉक्टर म्हणाले आणि तिथून बाहेर पडले. प्रकरण 74 जवळीक. डॉक्टर आणि नर्स तिथून निघून गेल्यानंतर मल्हार आणि सुरभी दोघेच तिथे राहिले. सुरभीला दडपण येऊ लागलं. मगाशी निदान डॉक्टर आणि नर्सचा तरी सहारा होता, आता यांच्यासमोर आपण एकटेच. जणू चिडलेल्या सिंहासमोर एक गरीब बकरी पिंजऱ्यात बंद आहे. ते काय विचारतील, काय बोलतील याचीच तिला धास्ती लागून राहिली होती. मल्हारने तिच्यावर नजर स्थिर केली. तो काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हां देशपांडे, माझ्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाका. ज्या जरुरी आहेत त्या तुम्ही अटेंड करून घ्या. आज मला ऑफिसला यायला नाही जमणार, असं म्हणून मल्हारने फोन ठेवला. माझ्यामुळे मीटिंग कॅन्सल करू नका, तुम्ही जा. महत्त्वाची कामं असतील ना तुमची. वाटल्यास आईबाबांना इथे बोलावून घेते मी, नाहीतर असं करू का? हे बघ, तू असंही करू नकोस आणि तसंही करू नकोस. जे केलं आहेस तेच पुरेसं आहे. तुला आता काही करायचंच असेल तर एक उपकार कर, डोळे बंद कर आणि शांत झोपून राहा. आईबाबांना सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल. एकतर बाबांची प्रकृती ठीक नाही आणि अजून तुझं टेन्शन त्यांना द्यायचं. तेव्हा आपलं सतत चालत असणारं डोकं आपण बंद करा आणि विश्रांती घ्या. काय करायचं मी पाहून घेतो. मग त्याच्यापुढे काही बोलायची, वाद घालायची तिची हिंमत उरली नाही. तिने डोळे बंद केले. अंग ठणकत होतं, पण कधी एकदा डिस्चार्ज मिळतो असं तिला झालं होतं. दुपारनंतर डॉक्टर एकदा राऊंडला आले आणि त्यांनी डिस्चार्ज देऊन टाकला. नर्स आणि तिथल्या काम करणाऱ्या आयांच्या मदतीने ती गाडीत बसली. मल्हारने गाडी स्टार्ट केली. तो पुन्हा काहीतरी विचारेल या भीतीनेच तिने डोळे बंद करून घेतले आणि जणू झोपली आहे असं नाटक केलं. सुदैवाने मल्हारने काही विचारलं नाही. एका ठिकाणी गाडी थांबवली. तिने हलकेच डोळे उघडून पाहिलं तर त्याने अख्खी फळांची टोकरी विकत घेतली होती. इथून पुढे डावीकडेच जायचं आहे ना?
त्याने विचारलं. तिने हो असं म्हटलं. त्याने गाडी घरासमोर नेऊन उभी केली. गाडीचा आवाज ऐकताच आई बाबा दोघेही बाहेर आले. मल्हारची गाडी पाहून दोघांची गाळण उडाली. आता ते नुसते मल्हार सर नव्हते ना, त्यांचे होणारे जावई होते. त्यातल्या त्यात आईने सोफ्यावरच्या उशा नीट करून ठेवल्या. बाबा स्वागताला स्वतः बाहेर गेले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मागे सुरभी सुद्धा आहे आणि तिच्या डोक्याला बँडेज आहे. काय ग, काय झालं, त्यांनी विचारलं. मल्हार पुढे येऊन म्हणाला, नाही काही विशेष नाही. सकाळी कंपनीच्या बाहेर माझ्याच गाडीचा तिला धक्का लागला आणि पडली. त्यामुळे थोडा मुका मार लागलाय. आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो. काळजीचं काही कारण नाही असं डॉक्टर पण म्हणाले. तेवढ्यात आईसुद्धा बाहेर आली. दोघं तिला आधार देऊ लागले. पण तिला चालताना त्रास होत होता. मल्हारने मग कसलीच पर्वा केली नाही. त्याने सरळ सगळ्यांसमोर तिला उचलून घेतलं. तेवढं पाहण्यासाठी आजूबाजूची सगळी मंडळी क्षणभरात गोळा झाली होती. सुरभी मात्र लाजून चूर झाली होती. तिने एका हाताने आधारासाठी त्याच्या शर्टाची बाही धरली होती आणि दुसऱ्या हाताने चेहरा झाकून घेतला होता. संकटामुळे असे ना किंवा परिस्थितीमुळे दोघांमध्ये जवळीक होत होती हे मात्र खरं. प्रकरण 75 लग्नाची बोलणी. संध्याकाळी जेव्हा मासाहेबांना सुरभीच्या ॲक्सिडेंटबद्दल कळलं तेव्हा त्या बेचैन झाल्या. हे काही शुभसंकेत नव्हे मल्हार. मला लवकरात लवकर गुरुजींना भेटून तुम्हा दोघांची पत्रिका दाखवावी लागेल. सुरभीच्या वेंधळेपणाचा आणि पत्रिकेच्या ग्रहांचा काडी मात्र संबंध नाही मासाहेब, मल्हार म्हणाला. पण मासाहेब काहीही ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी ताबडतोब सुरभीची पत्रिका मागवून घेतली. गुरुजींना घरी बोलावून घेतलं. गुरुजींना सांगून अभिषेक करून घ्यायचं ठरवलं. त्याचबरोबर कोणते शुभमुहूर्त आहेत हे देखील विचारून घेतले. जवळचे शुभमुहूर्त 15 दिवसांपासून होते. पण तेवढी घाई झाली असती. त्यांनी लगेचच फोन करून सुरभीच्या आईबाबांना देखील बोलावून घेतलं. लग्नाची तुम्ही कसलीही काळजी करू नका, आम्ही सगळं पाहून घेऊ असा धीर देखील दिला. पण आई वडील म्हटले की ते त्यांच्या परीने करणारच. सुरभीच्या आईने तिच्याकडे असलेल्या दागिन्यांची जमवाजमव करायला सुरुवात केली. मासाहेबांनी लग्नाचा विषय मल्हारकडे काढला. गुरुजींनी सांगितलेले मुहूर्त सांगितले. मल्हार म्हणाला, कोणतेही मुहूर्त ठरवा, फक्त लग्न साधेपणानेच लागेल. आपल्या वाड्याच्या बाहेरच मंडप बांधूया, फार बडेजाव नकोच. पण मासाहेबांना ते काही पटत नव्हतं. अरे घरात शुभ कार्य आहे, गाव जेवण घालायला नको का, थाटामाटाने लग्न करायला नको का, आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे आपल्या ओळखीतल्या मान्यवर व्यक्तींना आमंत्रण नको का द्यायला, मासाहेबांनी विचारलं. नको, कारण त्याला कारण आहेत मासाहेब. एक तर आमचा साखरपुडा म्हणून आम्ही हे लग्न करतोय. कुठेतरी मीरा देखील दुखावलेली असणार. कोणत्याही कारणामुळे तिने या लग्नात मोडता पाय घालू नये असं आम्हाला वाटतं. तसं ती करणार नाही. पण न जाणो कुणाच्या मनात काय येईल. आणि एक गोष्ट आम्ही तुम्हाला बोललो नाही, पण ती सांगितल्या वाचून राहवत देखील नाही आहे. मल्हार बोलताना काळजीत पडला. काय झालं मल्हार? आमच्यापासून काही लपवू नका. तुम्हाला कसला त्रास आहे का, कसलं टेन्शन आहे का, मोकळेपणाने सांगा. आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला आमच्या तब्येतीची काळजी असणार. पण आयुष्याच्या या टप्प्यावर येईपर्यंत अनेक टक्के टोणपे आम्ही सहन केलेत. एवढ्या तेवढ्या वादळांना घाबरून जाणारे नाही आम्ही. मोकळेपणाने सांगा पाहू आता. मासाहेबांनी धीर दिल्यानंतर मल्हारने विषय काढला. मासाहेब, दीप्तीचं लग्न करून आपण चुकलोच. विराज काही बरोबर नाही. आम्ही मीरावर भरोसा ठेवून विराजचं दीप्तीसाठी स्थळ निवडलं. तिचं भलं व्हावं एवढाच उद्देश होता. पण दीप्ती तिथे खुश नाही. तिची सतत आम्हाला काळजी वाटते. तुमचं ऑपरेशन होतं म्हणून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या. पण अलीकडेच आबासाहेबांना सुद्धा याची कल्पना देऊन ठेवली आहे आम्ही. त्यांनाही दीप्तीचं टेन्शन लागून राहिलं आहे. हे नातं संपलं तरी चालेल, पण आमच्या लेकीला परत इथे आणा असंच ते म्हणत होते. ते तर स्वतःच जायला निघाले होते, पण आम्ही थांबवून धरलं आहे. म्हणून म्हणतो की मीराला या लग्नाचं कळलं तर रागाने दीप्तीला ती त्रास वगैरे देईल का अशी भीती वाटते. मी तर एवढंही म्हणतो की लग्न साधेपणाने उरकून घेऊ. अगदी दीप्तीच्या घरातल्यांनाही सांगू नका. कारण आता कुणाच्या मनात काय आहे, कोण काय प्लॅन करतोय, कुणाचे काय गेम चालू आहेत याचा निश्चित अंदाज मला येत नाही आहे. मासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. बिचारी आमची दीप्ती तिकडे काय काय सहन करत असेल कुणास ठाऊक. प्रतिष्ठेच्या पैशाच्या नावाखाली आपण तिचं मन चेपून टाकलं. त्या बोलून गेल्या. म्हणजे आम्ही हे सगळं प्रतिष्ठेसाठी केलं असं का वाटतं मासाहेब तुम्हाला? नाही हो, आम्ही फक्त तिच्या सुखासाठी केलं. ती सुखात राहावी, ऐश्वर्यात राहावी, आनंदात राहावी, फक्त एवढाच हेतू आमच्या मनात होता. यात आमच्या स्वार्थाचा लवलेश देखील नव्हता. हताशपणे मल्हार बोलत होता. नाही नाही मल्हार, आम्हाला तुम्हाला जबाबदार धरायचं नाही. फक्त एवढंच वाटतं की कोणताही निर्णय घ्यायच्या आधी दीप्तीचं मन जाणून घ्यायला हवं होतं. व्यवस्थित चौकशी करून घ्यायला हवी होती. आम्ही तर म्हणतो
एखादं साधं स्थळ असलं असतं तरी चाललं असतं. निदान मुलगी आपल्या डोळ्यादेखत तर असली असती. पैसा काय हो मिळवता येतो, पण मनशांती सुख कसं मिळवायचं? झालं ते झालं. आता हे नातं टिकणारं नसेल तर ती सुखरूप लवकर परत कशी येईल हे पाहायला हवं, नाही का? मासाहेब म्हणाल्या. आम्ही सुद्धा त्याचाच विचार करतोय. म्हणून म्हणतो, एक एक प्रश्न मार्गी लावू. एकदा हे लग्न उरकून घेतलं की आम्ही स्वतः जाऊन दीप्तीला तिथून घेऊन येऊ. असंही एकदा तिथे जाऊन आम्हाला सगळं वाइंडअप करावंच लागेल. मल्हारचं बोलणं मासाहेबांना पटलं. ठीक आहे, आम्ही आजच आबासाहेबांशी बोलून लवकरात लवकरचा मुहूर्त ठरवतो. अगदी साधेपणाने आपण साखरपुडा आणि लग्न उरकून घेऊया. प्रकरण 76 काळजी. घरात वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. एकीकडे मल्हारच्या लग्नाचा आनंद साजरा करायचा की दीप्तीच्या मोडत असलेल्या संसाराचं दुःख. आबासाहेब दीप्तीचं ऐकून फार दुःखी झाले होते. मल्हारने थांबवलं म्हणून, नाहीतर लगेचच्या लगेचच ते दीप्तीला परत घेऊन यायला तयार झाले होते. दीप्तीला लहानाचं मोठं केलं. एका शब्दानं तिला ओरडलं नाही की कधी मारलं नाही. आणि आज कोणी उपटसुंभ येऊन तिला त्रास देतोय? आबासाहेब हळवे झाले होते, पण तरीही उसना आनंद आणून लेकाच्या लग्नाची तयारी तर करायचीच होती. मासाहेबांनी दुकानदाराकडून भारी साड्या मागवून घेतल्या होत्या. दागिन्यांचे सेट्स मागवून घेतले होते. त्या स्वतः सुरभीच्या घरी आल्या. मासाहेबांची उठ बस कशी करावी सुरभीच्या आईबाबांना समजत नव्हतं. आपल्या परीने जेवढं जमेल तेवढं ते करत होते. मासाहेब म्हणाल्या, तुम्ही दडपण घेऊ नका. आता आपण एक कुटुंब आहोत. आम्ही जे काही करतो ते आमच्या सुनेसाठी, आमच्या मुलीसाठीच. तेव्हा तुम्ही असं दडपून जाऊ नका. मोकळेपणाने राहा. मासाहेबांनी लग्न साधेपणानेच करूया असं म्हटलं. ज्या सगळ्या घटना एका मागोमाग एक घडत होत्या त्यामुळे हे लग्न साधेपणानेच झालेलं बरं असं सुरभीलाही वाटून गेलं. मनातून समीरचा विचार काढायचा प्रयत्न सुरभी करत होती, पण त्याचं बोलणं सारखं सारखं तिच्या कानात घुमत होतं. मला विसरून जा आणि सुखाने संसार कर. जर आयुष्यात पुढे आपण एकत्र येणारच नव्हतो तर मग देवाने आपल्याला भेटवलंच कशाला? तिला मल्हार सरांची झालेली पहिली भेट आठवली. अगदी जाऊन आपण त्यांच्यावर आदळलो होतो. तेव्हा स्वप्नातही खरं वाटलं नसतं की या व्यक्तीबरोबरच आपली गाठ बांधली गेली आहे. पण आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं तर जायलाच हवं. क्षणभरासाठी तिच्या मनात दीप्तीचा विचार आला. हे सगळं दीप्तीला सांगायला हवं का? पण ती आपल्याबद्दल आता काय विचार करेल? ती समीरचा विषय काढेल का? तसंही तिच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहेत. आपण तिला ही बातमी दिली तर ती कशी रिॲक्ट करेल कुणास ठाऊक. मासाहेबांकडून तिला कळलंच असेल. आपल्याबद्दल जर तिला काही वाटतच असेल तर एखाद वेळेस ती करेल फोन आपल्याला. पण तिने तिच्या भैयासाहेबांना समीरबद्दल सांगितलं तर आपण काय बोलायचं? समीरने सांगितल्याप्रमाणे करायचं की खरं सांगून टाकायचं? नाही, आपण खोटं बोलू शकत नाही. समीरने शपथ दिली म्हणून आपण ही गोष्ट स्वतःहून सांगायला जाणार नाही. पण मल्हार सरांनी विचारलं तर आपण खरंच सांगायचं की हो, समीर आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं. प्रकरण 77 लग्नाची बातमी दीप्तीला कळली. आपला आनंद दीप्तीबरोबर शेअर करायलाच हवा असं मासाहेबांना वाटलं. त्यांनी दीप्तीला फोन फिरवला. दीप्ती, कशी आहेस गं? तुझी खूप आठवण येते आम्हाला. असं वाटतं कधी तू आमच्या कुशीत येशील, आमच्याशी गप्पा मारशील. मासाहेबांच्या आवाजाने दीप्तीला भरून आलं. आम्हाला देखील असंच वाटतं मासाहेब. तिचा आवाज दाटून आला. आम्हाला मल्हारने सगळं सांगितलंय. काही काळजी करू नकोस. परमेश्वर आपली परीक्षा घेतोय बेटा. पण जसे प्रश्न निर्माण होतात ना तशी उत्तरंही मिळत जातात. फक्त हिंमत सोडू नकोस. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. तुझे भैयासाहेब लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील. पण आम्हाला तुला विचारायचं आहे, तुला खरंच या नात्यातून बाहेर पडायचं आहे ना? हे नातं तोडलेलं तुला चालणार आहे ना? मासाहेबांनी विचारलं. मासाहेब, ज्या नात्यात मला कधी प्रवेश मिळालाच नाही, जे नातं मला कधी जोडू दिलंच नाही, ते तुटण्याचं वैषम्य ते काय असणार? नवरा बायकोमध्ये असावी अशी मैत्री, प्रेम, आपुलकी विराजने कधी निर्माण होऊ दिलीच नाही. तो फक्त स्वतःवर प्रेम करतो. त्याचं व्यसन त्यांना प्रिय आहे. बाटलीपासून बाईपर्यंत सगळी व्यसनं आहेत. मग अशा माणसाला मी पती तरी कसं मानायचं? दीप्तीचा एक एक शब्द मासाहेबांचा काळीज चिरत होता. सगळ्या गोष्टी इतक्या विपरीत होतील असं वाटलं नव्हतं. आपलं कर्म म्हणायचं, त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा. तुझी आम्हाला खूप काळजी वाटते बेटा, मासाहेब म्हणाल्या. मासाहेब, तुम्ही काळजी करू नका. भैयासाहेब म्हणाले आहेत ना, ते काही ना काहीतरी मार्ग निश्चित काढतील. पण एक गोष्ट मात्र खरी की आम्हाला या नात्यात आता नाही राहायचं. ठीक आहे, तुझा निर्णय झालाच असेल तर आपण त्याच दिशेने पावलं उचलू. तू सुखरूप कशी येशील याबद्दल मल्हार विचार करतोच आहे. पण तो देखील एका महत्त्वाच्या जबाबदारी आणि बंधनात अडकला आहे, मासाहेब म्हणाल्या.
दीप्तीला आश्चर्य वाटलं. जबाबदारी आणि बंधन, ते कोणतं मासाहेब? आम्ही मल्हारचं लग्न ठरवलंय. असं? पण मीरा काही बोलली नाही. पटकन दीप्ती बोलून गेली. तुम्हाला माहीत नसेल, पण मीरा इथे भारतात यायला तयार नाही आणि म्हणून मल्हारने त्यांचा साखरपुडा मोडून टाकलाय. आम्ही मल्हारचं लग्न आपल्या सुरभीशी करतोय. दीप्तीचे डोळे मोठे झाले. एक नव्हे 100 प्रश्न तिच्या मनात आले. सुरभी? सुरभी लग्नाला तयार झाली? आणि भैयासाहेबांचं काय? मीराला सोडून सुरभीशी लग्न? मुख्य म्हणजे समीरचं काय? तो कुठे आहे? सुरभी असं कसं वागू शकते? हे सगळे प्रश्न तिला विचारायचे होते, पण यापैकी कोणतेच प्रश्न ती मासाहेबांना विचारू शकत नव्हती. ती शांत झाली. काय? आश्चर्याचा धक्का बसला ना तुम्हाला? पण तो तेवढाच गोड असणार, खात्री आहे आम्हाला. अहो, तुमची खास मैत्रीण तुमची वहिनी होणार आहे ना? पण हो, आता ज्या परिस्थितीतून आपण सगळेच चाललो आहोत, त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. ही गोष्ट कुणाला म्हणून सांगायची नाही. अगदी कितीही मोह झाला तरी. तुला सांगितल्या वाचून राहवलं नाही म्हणून तुला कळवलं. बरं, आम्ही ठेवतो फोन, असं म्हणत मासाहेबांनी फोन ठेवला. भावनांचे हिंदोळे बसत होते. सुरभी आणि आपली वहिनी? कसं शक्य आहे? प्रकरण 78. खिन्न दीप्ती. दीप्ती दिवसेंदिवस खचत चालली होती. ज्या अपेक्षेने तिने संसाराला सुरुवात केली होती, त्या सगळ्याला सुरुंग लागला होता. 1-2 आनंदाचे क्षण सोडले तर तिचं आयुष्य रखरखीत वाळवंट झालं होतं. आपलं भवितव्य पुढे काय? आपण असं इथेच खितपत पडायचं की भैयासाहेब आपल्याला इथून सोडवून घेऊन जातील? का हे लग्न आपण मोडून टाकायचं? का ज्या माणसाने आपल्याला कधी पत्नी मानलं नाही, त्या माणसाबद्दल आपल्याला प्रेम आणि आदर तरी कसा निर्माण होईल? आपण ज्या जागेत राहतो, त्या जागेत तरी राहायचा आपल्याला अधिकार आहे का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात उचंबळून येत होते. स्तब्धपणे ती खिडकीच्या बाहेर पाहत होती. तेवढ्यात कुणीतरी मागून हात ठेवला. मम्मी, तुम्ही? काही हवं होतं का? तिने विचारलं. नाही ग बेटा, सहज आले गप्पा मारायला. या घरात विराजच्या मम्मी सोडल्यास बाकी दिलासा देण्यासारखं काही नव्हतं. दीप्ती, तू अशी घरात बंद बंद नको ग राहूस. माझ्याबरोबर बाहेर पडत जा, मम्मी म्हणाल्या. दीप्ती खिन्नपणे हसली. आता मला कोणत्याच गोष्टीत उत्साह किंवा आनंद वाटत नाही. सतत माझ्या भवितव्याची काळजी लागून राहिली आहे. एवढे दिवस झाले, पण विराज आणि माझ्यात 5 मिनिटापेक्षा जास्त संभाषणही झालं नाही. त्यांच्या लेखी मी कुणी नाही. या घरात माझं अस्तित्व एखाद्या शो पीससारखं आहे. दीप्ती म्हणाली. तुझी मनस्थिती कळते बेटा मला. सगळं ठीक होईल. असं बोलून खोटा दिलासा तरी मी कसा देऊ? विराजचं लग्न ठरवलं तेव्हा वाटलं होतं. आता लग्न झालं आहे. त्याच्या आयुष्यात त्याच्या हक्काचा माणूस आला आहे. तो सुधारेल आता. सगळं ठीक होईल. पण उलट आता त्याच गोष्टीचा मला पश्चाताप होऊ लागला आहे. तुझ्यासारख्या गोड मुलीचं आयुष्य नासवायला कुठेतरी मी देखील कारणीभूत ठरले. बेटा, मला क्षमा कर. मुलाच्या मोहापुढे मी हरले. तो सुखी व्हावं असं वाटत होतं, पण उगीच त्या नादाला लागून तुझं आयुष्य मात्र मी दुःखी केलं. हात जोडून मम्मी माफी मागू लागल्या. मम्मी, हात जोडू नका, माफी मागू नका. माझा कुणावरच राग नाही. काहीतरी माझंच कर्म असेल जे मला भोगावं लागतंय. पण आता सहन होत नाही. असं वाटतं कुठेतरी मन मोकळं करावं, या दुःखातून बाहेर पडावं. पण कुणाला सांगणार? म्हणून तुमच्यापाशी बोलते. तुम्ही मला माझ्या मासाहेबांसारख्या आहात. त्यांची मला खूप आठवण येते. नुकतंच त्यांचं ऑपरेशन झालं आहे. मला त्यांना भेटावंसं वाटतं. मी एकदा भेटून येऊ का त्यांना? दीप्तीच्या या प्रश्नावर विराजच्या मम्मी शांत झाल्या. तिचा पासपोर्ट, व्हिसा आणि तिचा सगळा ऐवज तिने विराजच्या बाबांच्या हवाली केला होता. त्यांच्या परवानगीशिवाय तो परत मिळणं जवळजवळ अशक्यच होतं. त्या गडबडल्या. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू एकटी तरी कशी जाणार? मी यांच्याशी बोलते. विराजचं भारतात काही काम असेल तेव्हा बघू. सध्या येते हं मी. त्या उठल्या आणि दीप्ती पुन्हा तिच्या खिन्न जगात परत गेली. प्रकरण 79. आशेचा किरण. दिवसेंदिवस विराजची चाललेली मनमानी, त्याचं वाढतं व्यसन, त्याचं चारित्र्य सोडून वागणं, हे दीप्ती उघड्या डोळ्यांनी पाहत होती. ती खंगत चालली होती. तिचं ते दुखणं विराजच्या मम्मींना पाहवत नव्हतं. त्यांनी मनाशी काहीतरी निश्चय केला. त्या रात्री विराजचे बाबा आणि विराज दोघेही बाहेर होते. त्या दीप्तीच्या खोलीत आल्या. दरवाजा घट्ट बंद करून घेतला. दीप्ती बेडवर निराश पडून होती. दीप्ती बेटा, उठ. मी काय सांगते ते नीट ऐक. तुझा पासपोर्ट, व्हिसा, इतर दस्तावेज विराजच्या बाबांनी त्यांच्या कब्जात घेतला आहे. अर्थात मी हे सगळं तुझ्याकडे मागितलं असलं तरी ते त्यांनी मला मागायला भाग पाडलं होतं, तू इथून जाऊ नयेस म्हणून. ते ऐकून दीप्तीला धक्का बसला. हो, हे सगळं खरं आहे,
पण आता मला तुझी अवस्था नाही ग पाहावत. या पापात मला आणखीन भागीदारी नाही करायची. उलट माझ्या चुकलेल्या कर्मांचं प्रायश्चित्तच घ्यायचं आहे. पुढच्या आठवड्यात विराजचे बाबा आणि विराज 4 दिवसांसाठी दुसऱ्या शहरात जाणार आहेत. कसंही करून त्या 4 दिवसात तू इथून निघून जा. तुझा पासपोर्ट व्हिसा कसा मिळवायचा ते मी पाहते, पण पुन्हा कधीही इथे परत येऊ नकोस. तुला सून करून आणायचं हे माझं स्वप्न होतं, पण त्यांच्यासाठी तो केवळ एक बिझनेस प्लॅन आणि स्ट्रॅटेजी होती. सगळ्या गोष्टी मी तुला सांगू शकत नाही, तसा आग्रह देखील करू नकोस. तू फक्त इथून निघायचं बघ. आणि हो, ही गोष्ट सध्या कुणालाच बोलू नकोस हं. अगदी तुझ्या घरच्यांनासुद्धा. चुकून देखील त्यांना भनक लागली तर आपली इथे काय अवस्था होईल याची कल्पना देखील मला करवत नाही. त्या माऊलीकडे दीप्ती पाहत राहिली. पण मम्मी, तुम्ही मला मदत केली हे कळल्यावर तुम्हालाही लोक किती त्रास देतील. तुम्हाला असं सोडून मी कसं जाऊ? दीप्ती म्हणाली. माझा विचार नको करूस बेटा. तुझ्यासमोर तुझं अख्खं आयुष्य पडलंय. ते असं वाया नको घालवूस. कदाचित असं समज, इथून निघायची ही शेवटची संधी आहे आणि आपण जे काही बोललो ते आपल्या दोघातच राहील बरं. इथून एअरपोर्टवर पोचवायची, तिकीट वगैरे काढून द्यायची सगळी जबाबदारी माझी. पण पुढचा प्रवास तुला एकटीनेच करावा लागेल. जमेल ना तुला? मला खात्री आहे तू ते जमवशील. तोपर्यंत आपण सावधगिरीने वागूया. तू जशी आहेस तशीच राहा. कुठेच काही एक्साइटमेंट दाखवू नकोस. कुणालाही शंका येईल असं वागू नकोस. आणि मी जे काही बोलले त्या गोष्टीची कुठेच वाच्यता करू नकोस. वचन दे मला. दीप्तीचा हात त्यांनी हातात घेतला. दीप्तीचा अश्रू त्यांच्या हातावर ओघळला. एकमेकांच्या कुशीत शिरून दोघी खूप रडल्या. तिला थोपटून मम्मी उठल्या आणि बाहेर जाणार तेवढ्यात त्या पुन्हा वळल्या आणि म्हणाल्या, दीप्ती, मीरा खूप वाईट आहे. तिच्यावर काडीचाही विश्वास ठेवू नकोस. दीप्तीला आता एक आशेचा किरण दिसत होता. विराज आणि त्याचे डॅडी 4 दिवसांसाठी शहरात जाणार होते. त्याचीच त्या दोघी वाट पाहू लागल्या. प्रकरण 80. हुरहुर आणि भावना. जसा जसा लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तशी सुरभीची हुरहुर वाढू लागली. जे घडतंय त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. मल्हार सर आपले पतिदेव होणार ही कल्पनाच तिला करवत नव्हती. ज्या व्यक्तीबद्दल फक्त भीती, आदर आणि दराराच वाटायचा, आता त्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा एक भाग करून घ्यायचा आहे. एक पत्नी म्हणून त्यांच्यावर प्रेम करणं, नवरा म्हणून त्यांना आधार देणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, हे सगळं जमेल का? त्यांच्या इतकी मॅच्युरिटी आपल्यात नाही. कुठे काही चुकणार तर नाही ना? माँसाहेबांनी आपल्यावर जो विश्वास दाखवलाय तो आपण तडीच नेऊ शकू का? आईबाबांच्या संस्कारांना कुठे धक्का तर लागणार नाही ना? मल्हार सर मीराला विसरून आपला स्वीकार करू शकतील का? आपण तरी समीरला विसरू शकू का? खूप सारे प्रश्न मनात होते. या नात्याला कशी सुरुवात करायची याचा ते विचार करू लागली. प्रत्येक वेळेस मल्हार सर समोर आले की आपण त्यांच्याशी बोलणं भेटणं टाळतो, पण आता तसं करता येणार नाही. निदान कॉन्फिडंटली त्यांच्याशी बोलता तरी आलं पाहिजे. जर आता हेच आमचं प्राक्तन असेल तर ते मग हसत खेळतच स्वीकारायला हवं. त्यातच दोन्ही कुटुंबाचं आणि सगळ्यांचंच भलं आहे. दीप्ती आपल्याजवळ असती तर कदाचित तिने आपल्याला समजून घेतलं असतं. तिच्या भैयासाहेबांबद्दल आपल्या मनात जे दडपण आहे ते तिच्या सहज सुलभ वागण्याने थोडं कमी तरी झालं असतं. दीप्ती, तुला काय सांगू गं, मी तुला किती मिस करते. विश्वास ठेव, तुझ्या सुखाच्या आड मला कधीच यायचं नव्हतं. आम्ही जी काही पावलं उचलली ते तुझ्या भल्याचा विचार करून. तुला फसवायचा माझा कधीच उद्देश नव्हता. स्वप्नातही मी तसा विचार करू शकणार नाही गं. पण तरीही तू माझ्यामुळे दुखावली असशील तर मी मनापासून तुझी क्षमा मागते. असं म्हणतात, विचारांच्या लहरी दुसऱ्या मनापर्यंत पोचतात. ते जर खरं असेल तर माझ्या मनातल्या खऱ्या भावना तुझ्यापर्यंत पोचू देत आणि आपल्यातलं मैत्रीचं आणि नवीन निर्माण होणारं नणंद भाऊजाईचं नातं अधिकाधिक दृढ होऊ देत, हीच मी प्रार्थना करते. दीप्तीला पुन्हा भारतात यायचे वेध लागले होते. ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित झालं तर कदाचित भैयासाहेबांच्या लग्नाच्या 2 दिवस आधीच आपण तिथे असू. मग माँसाहेब, आबासाहेब, भैयासाहेब सगळेच भेटतील. सुरभी, तू आमच्या घरी येणार आहेस. तू कोणत्या मनस्थितीत हे लग्न करतेयस नाही माहीत मला. विराजच्या मम्मीने जे मीराबद्दल सांगितलं त्यावरून आता एक गोष्ट कळू लागली आहे की माझ्याबरोबर जे काही झालं त्यात कदाचित मीराचा हात असू शकेल. कदाचित आपल्या मैत्रीमध्ये फूट पाडण्याचा आणि तिचा स्वार्थी हेतू साध्य करून घेण्याचा तिचा काहीतरी कट असू शकेल. तुला आता माझ्याबद्दल काय वाटतंय मला नाही माहीत, पण माझ्याकडून तरी तुला तुझ्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. देवाच्या मनात असेल तर लवकर भेटूच. कदाचित सुरभीने मनापासून केलेली प्रार्थना दीप्तीपर्यंत विचार लहरीमार्फत पोहोचली होती.